श्री गुरुलीलामृत मराठी कथासार अध्याय 18 ते 26. अध्याय 18. मंगळवेढ्याहून श्री स्वामी समर्थ भ्रमण करीत कोठे गेले असे पृच्छा शिष्याने करताच गुरुदेव म्हणाले की मंगळवेढ्यातील अवतारकारी आटोपते घेऊन श्री स्वामी समर्थ महाराज शके 1775च्या श्रावण महिन्यात पंढरपुरास गेले. त्यावेळी चंद्रभागेस कधी नव्हते इतका पूर आला होता. नदी पार करण्यासाठी नावाडी पैसे घेत होते. मात्र स्वामींकडे पैसे नसल्याकारणाने त्यांना पहिल्या तीरावर न्यायला कोणी नावाडी तयार होईना. इतकंच नव्हे तर ते नावाडी श्री स्वामी समर्थ महाराजांचा उपवासही करू लागले. हे पाहून स्वामीराय चंद्रभागेच्या विशाल पात्रावरून सहज गत्या चालत पहिलं तीरावर जाऊन पोचले. हे दृश्य पाहून त्या नावाड्यांची बोबडी वळली. जो तो प्रत्येकजण श्री स्वामी महाराजांची माफी मागित होता, क्षमा याचना करीत होता. श्री स्वामींनी मात्र अर्थातच सर्वांवर कृपा केली. पंढरपूर क्षेत्री आलेल्या श्री स्वामींनी विठुरायाचे दर्शन घेतले आणि पुढे तिथे 3 दिवसांचा मुक्काम करून स्वामी मोहोळ या गावी आले. मोहोळ गावानजीक एक ओढा होता. घनदाट वृक्षराजीने वेढलेल्या त्या परिसरामध्ये एक गुहा देखील होती. श्री स्वामींनी त्या गुहेमध्ये सुमारे 6 महिने वास्तव्य केले. या कालावधीत ते गावात, वनात किंवा अन्यत्र मुक्तपणे संचार करीत असत. त्यांना खाण्यापिण्याची देखील आठवण राहत नसे. काही मिळाले तर खावे, अन्यथा आपल्या जागी स्वस्थ राहावे अशी त्यांची दिनचर्या असे. मोहोळ गावामध्ये एका ब्राह्मण गृहस्थाचा 18 वर्षांचा तरुण ताठा मुलगा कसल्याशा आजाराने अंथरुणाला खिळला होता. कित्येक वैद्य हकीम झाले, विविध औषधोपचार झाले, परंतु त्यास गुण येईना. अखेरीस गावातील कोणीतरी त्या ब्राह्मणास गुहेत वास्तव्य केलेल्या स्वामीरायांकडे जाण्यास सांगितले. तो ब्राह्मण एके दिवशी स्वामी महाराजांकडे आला आणि मोठ्या कळवळ्याने आपली स्थिती स्वामींना सांगता झाला. त्याचे बोलणे ऐकून स्वामींचे अंतःकरण द्रवले. त्यांनी बसल्या जागीच अशी कोणती लीला केली कोणास ठाऊक, मात्र दुसऱ्याच दिवसापासून त्या ब्राह्मणाचा मुलगा चांगला हिंडता फिरता झाला. या अध्यायामध्ये मोहोळ येथील गवेस्वामी नामक लिंगायत योगाभ्यासी साधूची हकीकत देखील आली आहे. हे गवेस्वामी 100-125 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते असे सांगितले जाते. ते नित्यनियमाने एकांतात योगाभ्यास, अष्टांग योग करीत असत. गवेस्वामी त्रिकालदर्शी होते. यांची गाठ एके दिवशी श्री स्वामी महाराजांशी पडली. तेव्हा स्वामींनी त्यांना योगाभ्यास करण्याऐवजी सहजावस्था करण्यास सांगितले. श्री स्वामींशी त्यांचे छान सौख्य जमले. आयुष्याच्या अखेरीस गवेस्वामी जीवनमुक्तीपर्यंत पोहोचले आणि श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी वास्तव्यात असताना हे गवेस्वामी मोहोळ गावातच समाधिस्थ झाले. मोहोळात असताना श्री स्वामींविषयी एका शिल्पकारास विलक्षण श्रद्धा होती. तो नित्यनेमाने स्वामी महाराजांच्या दर्शनास येत असे. एकदा शिल्पकाराच्या आंतरिक इच्छेनुसार श्री स्वामी महाराजांनी त्याला त्याच्या कुलदेवतेचे अर्थात जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घडविले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. मोहोळ येथील 5 वर्षाचा मुक्काम आटोपता घेऊन स्वामी महाराज सोलापुरास आले. सोलापुरातील एका दत्त मंदिरामध्ये स्वामी बसत असत. त्यांचे ते उन्मुक्त वागणे पाहून अनेकांना स्वामींमध्ये वेडसर माणसाची झाक दिसत असे. मात्र श्री स्वामी महाराजांची अंगकांती, त्यांचे तेज व एकूणच योगी अवधूताप्रमाणे त्यांची बाह्य लक्षणे पाहून श्री दत्तात्रेयाच्या दर्शनासाठी आलेल्या चिंतोपंत टोळ यांच्या मनात हे साधू आहेत की कोण, हे अवतार सत्पुरुष आहेत की शैव आहेत की वैष्णव असावेत, असे अनेक प्रश्न उभे राहिले. त्याचवेळी त्यांच्या मनातील गोंधळाचा अचूक वेध घेत त्रिकालज्ञ स्वामी महाराजांनी, आम्ही सिद्धपुरुष असो वा कोणी, तुला त्याच्याशी काय करायचे आहे? तू आपल्या वाटेने जा. नान्यपंथा विद्येयताय या श्रुतीचा अर्थ जाणून घे. वेद प्रतिपादित परमार्थाचे रहस्य लक्षात घे, अशा शब्दांत चिंतोपंतांना फटकारले. श्री स्वामींचे हे बोल ऐकून चिंतोपंत चाचपले. त्यांच्या मनात विचार आला की हे मनकवडे दिसतात. त्यावर स्वामी म्हणाले, आम्ही मनकवडे असू नाही तर आणखी कोणी. हे ऐकून चिंतोपंतांना नक्कीच खात्री झाली की हे सत्पुरुष वेदार्थ ज्ञानी आहेत. त्यांनी तात्काळ स्वामीचरणी लोटांगण घातले आणि तात्काळ त्यांचे स्वामित्व स्वीकारले. सोलापुरातील वास्तव्यादरम्यान अनेकदा चिंतोपंत स्वामी महाराजांना आपल्या घरी नेत असत. एकदा स्वामी महाराज चिंतोपंतांच्या घरी आले असता उगीच चिंतोपंतांच्या मनात शंका उत्पन्न झाली की यांना कसलाही विधी निषेध नाही. हे जातपात न पाहता कुणाच्याही घरचे खातात. यांच्या पंक्तीत भोजन करणे योग्य ठरणार नाही. तेव्हा यांना एकीकडे दूर बसवावे. चिंतोपंतांच्या मनातले हे विचार अंतरसाक्षी स्वामी महाराजांनी लागलीच ताडले आणि आम्ही तुमच्या घरी भोजन करणे इतके शुद्ध नाही असे म्हणून तडक घरातून चालू लागले. श्री स्वामी महाराजांचे सोलापुरात अन्य चमत्कारही घडले. सोलापुरातील सिद्धेश्वर तलाव पाण्याच्या अभावी पूर्णपणे आटला असता
तलावाच्या काठावर उभे राहून श्री स्वामींनी लघुशंका केली. त्या सरशी लागलीच मुसळधार पाऊस पडला आणि तलाव पाण्याने तुडुंब भरून वाहू लागला. याच सोलापुरामध्ये मुकुंद नावाचा सात्विक ब्राह्मण स्वामींच्या भजनी लागला आणि स्वामी कृपेने त्याची योग्यता वृद्धिंगत होऊन तो पुढे मौनी महाराज म्हणून प्रसिद्धीस आला. पुढे सोलापूरहून स्वामी महाराज अक्कलकोटास येथे झाले. आपण अक्कलकोटास येणार असल्याचे सुतोवाच श्री स्वामींनी चिंतोपंत टोळ यांस केले व त्यानुसार 1856च्या अश्विन महिन्यात स्वामी अक्कलकोटास दाखल झाले. अक्कलकोटातील पहिली रात्र स्वामींनी खंडोबाच्या ओट्यावर काढली. दुसऱ्या दिवशी बाबा, सबनीस, चिंतोपंत आदी अनेक मंडळी श्री स्वामी दर्शनास आली. त्या दिवशी स्वामींनी पुराणिक यांच्या घरी मुक्काम केला. श्री स्वामींची अक्कलकोटास येण्याची बातमी कळताच मालोजी राजे देखील स्वामींच्या दर्शनासाठी आले. याच दरम्यान स्वामींनी रिकाम्या चिलमीतून हुक्क्याचा दूर काढून एका रिसालदाराला चकित केले. पुढे मात्र महाराज चोळाप्पाच्या घरी दाखल झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 20. शिष्य गुरुदेवास म्हणाला, गुरुदेव, श्री स्वामी समर्थांच्या पावन वास्तव्याने अक्कलकोट नगरी जगद्विख्यात झाली. या पुण्यभूमीच्या सभोवती अनेक तीर्थक्षेत्रे आहेत असेही ज्ञात आहे. त्यामुळे श्री क्षेत्र अक्कलकोट व त्याभोवतीच्या परिसराची माहिती सांगून श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथेच वास्तव्य करून का राहिले याविषयी काही सांगा. शिष्याच्या उत्सुकतेस ओळखून गुरुदेव म्हणाले, श्री स्वामी अक्कलकोटास आले तेव्हा अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील एक संस्थान होते. राजाच्या वास्तव्यामुळे ते राजधानीचे गाव म्हणूनच ओळखले जात असे. 7 लाख उत्पन्नाच्या या संस्थानात एकूण 103 गावे होती. सातारचे फत्तेसिंह भोसले हे या संस्थानाचे मूळ प्रवर्तक पुरुष होते. त्यांनी आपला पुतण्या शहाजी याचे दत्तक विधान करून घेत त्याला आपल्या गादीवर बसवले. पुढे त्यांचा मुलगा फत्तेसिंग उर्फ आबासाहेब हे गादीवर आले. त्यानंतर त्यांचा मुलगा मालोजी यांनी राज्यकारभार सांभाळला. मालोजीनंतर त्यांचा मुलगा शहाजी उर्फ आप्पासाहेब यांनी या जहागिरीचे काम पाहिले. शके 1779 शहाजीराजे भोसले वारल्यानंतर त्यांचे पुत्र मालोजी हे राज्यापदारूढ झाले. श्रींच्या चरित्रात या राजघराण्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे, म्हणून येथे त्यांची वंशपरंपरा थोडक्यात सांगितली. आता अक्कलकोट या शब्दाचा अर्थ सांगतो. अक्कल या शब्दाचे बुद्धी, प्रज्ञा, विचार, स्मरण, चित्त, चेतना, इंद्रियांना होणारे आकलन असे अनेक अर्थ होतात. कोट या शब्दाचेही गड, दुर्ग, किल्ला, आवरण, कुंपण, रक्षणार्थ केलेली तटबंदी असे अनेक अर्थ आहेत. पण तो अर्थ न घेता पूर असा घ्यावा. म्हणूनच अक्कलकोटास प्रज्ञापूर किंवा धीपूर असेही म्हणतात. वस्तुतः अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पंचकोशांची तटबंदी असलेले पंचभौतिक शरीर हेच खरे अक्कलकोट असून त्यात वास करणारा सच्चिदानंद स्वरूप आत्मा हेच श्री स्वामी समर्थ होत, हे तू लक्षात घे. आता मी तुला श्री क्षेत्र अक्कलकोट व त्याच्या भोवती असलेल्या तीर्थक्षेत्रांविषयी सांगतो. अक्कलकोटहून 1 कोसावरील बोर्याळ जवळील जेऊर येथे कोटी बाणलिंग नामक शिवस्थान आहे. अक्कलकोटाहून उत्तरेस 4 कोसांवर बरानपूर गावी अनंत चैतन्य साधूंची समाधी आहे. श्री स्वामी कधीकधी येथे जात असत. अक्कलकोटाहून 3 योजनांवर देवनिंबगिरी नामक मारुतीचे जागृत स्थान आहे. अक्कलकोटापासून 3 योजनांवर श्री क्षेत्र गाणगापूरही आहे. हे नृसिंह सरस्वतींचे प्रख्यात स्थान असून येथे भीमा अमृजा या 2 नद्यांचा पवित्र संगम आहे. अक्कलकोटाहून 8 योजने अंतरावर पंढरपूर हे श्री पांडुरंग रुक्मिणीचे अत्यंत आवडते स्थान आहे. जवळच तुळजापूरही आहे. अक्कलकोटच्या सरहद्दीवरून भीमा व सीना या नद्या वाहतात. खुद्द अक्कलकोटातून बोरी नदी वाहते. या 3 नद्या मनुष्य जीवनाचा प्रवाह, धर्म, अर्थ, काम या स्वरूपात त्रिपर्वात्मक आहेत हेच दर्शवितात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार. अध्याय 21. शिष्याने गुरुदेवांना चोळप्पाविषयी विचारले असता गुरुदेव म्हणाले, भीमा तीरावरील खेडमनूर या गावी रामचंद्र नाईक या कौण शाखीय यजुर्वेदीय ब्राह्मणाच्या पोटी चोळप्पाने जन्म घेतला. वडील निवर्तल्यावर चोळप्पा आपल्या कुटुंबासह अक्कलकोटास आला. याच चोळप्पाकडे श्री स्वामी महाराजांचे येणे झाले. तेव्हा ते 3 दिवसांचे उपोषित होते. हे कळल्यावर चोळप्पास फार वाईट वाटले. त्याच्या घरी स्वामींना देण्यासाठी काहीच नव्हते. त्याची पत्नीही चिंतातूर दिसत होती. मात्र एवढ्यात एकाएकी कोणीतरी तांदूळ आणले, कोणी दूध दही आणले आणि पाहता पाहता शिधा सामग्री जमा झाली. तशी अल्पावधीतच चोळप्पाच्या पत्नीने महाराजांना पोटभर खाऊ पिऊ घातले. सोवळं ओवळं पाळणाऱ्या चोळप्पाच्या घरी स्वामींनी कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. त्यांचे वागणे चोळप्पाच्या घरच्यांसाठी त्रासदायक ठरू लागले. चोळप्पाने मात्र त्याचे वैषम्य वाटू दिले नाही. चोळप्पाची आर्थिक परिस्थिती ओढग्रस्तीची असली तरीही स्वामींनी हट्टाने त्यांच्याकडे मुक्काम ठोकला.
स्वामींचे स्वैर बेबंद वागणेसुद्धा चोळप्पाने सहन केले. मात्र अनेकदा घरात काही विपरीत स्थिती उद्भवली तरी स्वामींच्या लीलेमुळे चोळप्पा आणि त्याचे कुटुंबीय त्यातून सही सलामत बाहेर निघत असत. एके दिवशी घरात अन्न नव्हते. मात्र स्वामींची लीला अशी की काही क्षणातच घरातील सर्व भांडी सुग्रास अन्नाने भरून गेली. चोळप्पाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना एके दिवशी बाबा सबनीस, टोळ आदी मंडळींनी मालोजी राजांच्या कानी घातली व आपले वजन वापरून सरकार दरबारातून श्री स्वामींच्या नैवेद्याची व्यवस्था केली. अक्कलकोटाचे मालोजी राजे हे प्रखर दत्तभक्त होते. ते दरवर्षी गुरुप्रतिपदेस गाणगापूर येथे जात असत. श्री स्वामी अक्कलकोटास आले त्यानंतर नित्यनेमाने मालोजी राजे गाणगापुरास गेले असता, आम्ही स्वतः तुमच्या गावी आलो असताना तुम्ही इकडे गाणगापुरास का येता, असे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी स्वप्नदृष्टांतामध्ये त्यांना विचारले. त्यावेळेपासून मालोजी हे स्वामींना दत्तावतार मानून अक्कलकोटातच सर्व उत्सव साजरे करू लागले. चोळप्पांची स्वामीरायांमुळे भरभराट होऊ लागली. त्यांना मिळणारे वैभव पाहून इतर सेवेकरांमध्ये असूया निर्माण झाली. म्हणूनच चोळप्पाची योग्यता या सेवेकरांना दाखवण्यासाठी श्री स्वामी महाराजांनी एक लीला केली. एकदा सर्व सेवेकरांसोबत महाराज निघाले. वाटेत नागफणीच्या काट्यांचे बन होते. त्यावरून स्वामीराज अनवाणी चालत गेले. त्या पाठोपाठ चोळप्पाही अनवाणी चालत गेला. या प्रसंगावरून चोळप्पाचा स्वामींप्रती असलेला भक्तिभाव आणि त्याची योग्यता कळून चुकल्याने सर्व सेवेकरी खजील झाले. चोळप्पाकडील वास्तव्यात स्वामींनी अगणित लीला केल्या. नृसिंहवाडीवरून आलेल्या एका ब्राह्मणाची पोटशुळाची व्याधी होती. ही व्याधी स्वामींकडून बरी होईल असा सुतोवाच त्याला नृसिंहवाडी तेथे झाला. तेथे त्याने केलेला नवस फेडला नाही. मात्र तो अक्कलकोटात आल्यावर स्वामींनी त्या नवसाची आठवण करून देत त्याच्याकडून नवस फेडून घेतला व त्याचा पोटशुळही दूर केला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 22. मोगलाईत कल्याण नामे प्रसिद्ध गावास मनोहर नाईक व बयाबाई हे जोडपे राहत होते. दादासाहेब हे त्यांचे ज्येष्ठ पुत्र लहानपणापासूनच विरक्त होते. हे नित्य स्नान संध्यादी ब्रह्मकर्म व ईश्वर भक्तीत मग्न असत. पुढे मनोहरपंतांनी श्री दत्तप्रभूंची मनपूर्वक आराधना केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या दत्तप्रभूंनी आम्ही तुझ्या पोटी अवतार घेऊन जगाचा उद्धार करणार आहोत, तेव्हा प्रत्यक्ष भेट होईल असे सांगून अंतर्ज्ञान पावले. दत्तप्रभूंच्या आश्वासनानुसार बयाबाईंना दुसराही मुलगाच झाला. भक्त कल्याणार्थ दत्तगुरूंनी ज्याच्या रूपाने देह धारण केला त्या बालकाचे नामकरण माणिक असे करण्यात आले. हेच पुढे माणिक प्रभू या नावाने जगविख्यात झाले. माणिक प्रभू शिष्यमंडळी समवेत प्रथम मंगळवेढ्यास व नंतर मैलार गावी आले. तेथे त्यांनी चंपाषष्ठीचा महोत्सव करून ब्राह्मणांसह असंख्य भाविकांना अन्नदान केले. त्यानंतर माणिक प्रभू पुन्हा संचारार्थ निघाले. ते जेथे जात असत तेथे असंख्य लोक त्यांच्या दर्शनास येत असत. तेथे भजन कीर्तन अन्नदानही मोठे समारंभ होत असत. माणिक प्रभू पुढे पहाडगाव, राजुरी, पंढरपूर, मंगळवेढे, बेदर येथे संचार करून ते मुधोळास गेले. तेथे 2 महिने वास्तव्य करून ते पुन्हा राजुरीस आले. येथे त्यांनी दत्तात्रेयांची गादी स्थापन केली. त्यानंतर ते हमुनाबाद व गडवंती या दोन्ही गावांच्या मध्यभागी असणाऱ्या अरण्यात गेले. पुढे समाधी कालापर्यंत माणिक प्रभूंचे येथेच वास्तव्य होते. येथेही त्यांनी दत्तात्रेयांची गादी स्थापन केली. पुढे या ठिकाणी एक सुंदर गाव वसला जो माणिकनगर या नावाने प्रसिद्ध झाला. येथे प्रभूंसाठी एक सुंदर व रमणीय स्थान व गुहाही बांधण्यात आली. माणिक प्रभू या गुहेत गेले की अनेक दिवस बाहेर येत नसत. येथे प्रभूंनी स्थापन केलेल्या दत्तगादीसमोर नित्यनेमाने वेदपठण, जागरण, यज्ञ, याग, अनुष्ठाने, भजन, कीर्तन, नृत्य, गायनादी कार्यक्रम चालत असत. हिंदू व मुसलमान दोघेही माणिक प्रभूंची सेवा करीत असत. येथूनच माणिक प्रभूंची कीर्ती पसरली आणि दिवसेंदिवस असंख्य लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. एक सायंकाळी दत्त नामाचा जयघोष चालला असता अचानक तेजस्वी प्रकाश पसरला व या दिव्य प्रकाशपुंजातून भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ महाराज 2 संन्याशांसमवेत प्रकट झाले. त्या त्रयीच्या रूपाने तेथे प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशच प्रकट झाले आहेत असे वाटत होते. त्यांना पाहताच माणिक प्रभू अत्यानंदाने सामोरे गेले. त्यांनी श्री स्वामींना वंदन करून मोठ्या आदराने उत्तम आसनावर बसवले. त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातले. माणिक प्रभूंनी श्री स्वामींना विचारले, येथे कसे येणे केलेत? तेव्हा श्री स्वामी म्हणाले, आपण अंतरसाक्षी व सर्वज्ञ आहात. आपण आमच्या येण्याचा हेतू जाणताच. ते ऐकून माणिक प्रभू बाबा सबनीसांना म्हणाले, हे यतीश्वर जगतपती आहेत, भवतारक सद्गुरू आहेत. थोड्याच दिवसांनी हे जगाच्या उद्धारासाठी अक्कलकोटास येतील हे लक्षात ठेवा. दुसऱ्या दिवशी श्री स्वामींनी सबनीसांच्या मनातील विचार ओळखून त्यांच्या विकल्पांचे पूर्ण निरसन केले व माणिक प्रभूंचा निरोप घेऊन त्या संन्याशांबरोबर निघून गेले. त्यानंतर सबनीस, रामचंद्र आदी मंडळी अक्कलकोटास आली व लवकरच विश्व उद्धारकर्ते अवतारिक यतिश्रेष्ठ येथे येणार असल्याचे शुभवृत्त त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.
अध्याय 23. कर्नाटक प्रांतात मलप्रभा नदीच्या काठी मुरगोड येथे मल्हार दीक्षित नामक कौन शाखेचा सदाचारी शिवभक्त यजुर्वेदी ब्राह्मण राहत होता. पुत्रसुखापासून वंचित असलेल्या त्या विप्राने पुत्रप्राप्तीसाठी रामेश्वराजवळील चिदंबरेश्वर मंदिरात प्रखर तपश्चर्या केली. काही दिवसांनी भगवान शंकरांनी स्वप्नदर्शनात त्याला सांगितले, ज्या हेतूने तू ही तपश्चर्या करीत आहेस तो तुझा हेतू पुढील 7 जन्मातही सफल होणार नाही, कारण विधीने तुझ्या भाडी पुत्रसुख लिहिलेले नाही. तेव्हा मल्हार दीक्षित काकुळतीने विनंती करीत म्हणाले, हे महादेवा गिरिजारमणा, आम्हा भक्तांना तूच आधार आहेस. तूच झिडकारलेस तर आम्ही कुठे जावे. तेव्हा माझी उत्तम पुत्राची वासना तूच पूर्ण कर. दीक्षितांचे शुद्ध अंतःकरण जाणून भगवान शंकरांनी त्यास मी तुझ्या पत्नीच्या पोटी पुत्र होऊन येतो असा आशीर्वाद दिला. पुढे काही दिवसांनी मल्हार दीक्षितांची पत्नी गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिला मुलगा झाला. मुलाच्या कानावर बिल्वपत्राची खून पाहून प्रत्यक्ष चिदंबरेश्वर आपल्या पोटी आला आहे हे जाणून मल्हार दीक्षित यांनी त्याचे नाव चिदंबर असे ठेवले. एकदा एका गृहस्थाच्या घरी गजगौरी व्रताच्या पूजा सांगण्यासाठी मल्हार दीक्षितांनी आपल्याऐवजी चिदंबरास पाठवले. पूजा करतेवेळी चिदंबराने गणपतीला आवाहन करताच तेथे साक्षात लंबोदर प्रकट झाले व म्हणाले, चिदंबरा तू धन्य आहेस. तू शिवावतार म्हणून प्रख्यात होशील. तुझ्याकडे मोठमोठे यज्ञ याग घडतील. योगायोगाने त्याच वेळी पूजेतील मातीचा हत्तीही सजीव होऊन चालू लागला. हे दृश्य पाहून उपस्थित सर्व मंडळींना मोठे आश्चर्य वाटले. पुढे चिदंबराने वेद अध्ययनास प्रारंभ केला. स्वल्प काळातच त्यांना 4 वेद मुखोद्गत झाले. कर्ममार्गातील यज्ञप्रयोग, त्यांची सूत्रे व त्यांच्यावरील भाष्यही त्यांना अवगत होती. 16 प्रयोगांची रचना त्यांनी स्वतःच केली होती. मल्हार दीक्षितांच्या मृत्यूनंतर चिदंबरांनी मोठमोठे यज्ञयाग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या सामर्थ्याने देवता दर्शनादी अनेक चमत्कार होत असत. या यज्ञयागांच्या वेळी आश्चर्य वाटावे इतके अपूर्व व भव्य अन्न संतर्पण होत असे. श्रीमंत बाजीराव पेशवे मुरगोडास आले असताना स्वतः श्री स्वामी समर्थ या यज्ञात तूप वाढीत होते असा उल्लेख आहे. एके दिवशी एक तरुण ब्राह्मण हौदातून गरम आमटी काढत असताना पाय घसरून त्या हौदात पडला. त्याला वर काढेपर्यंत तो गतप्राण झाला होता. हा विलक्षण प्रसंग ओढवल्याचे वृत्त मुलांकडून कळताच चिदंबर दीक्षित श्री स्वामींपाशी गेले व घडला प्रकार सांगून यज्ञाची लाज राखा अशी विनंती करतो झाले. तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणाले, घाबरू नका, त्या प्रेताला येथे घेऊन या, त्याला भरपूर हळद लावा. त्याप्रमाणे मंडळींनी त्या मृत ब्राह्मणास स्वामींपाशी आणून त्याच्या सर्वांगास हळद लावली. त्यानंतर श्री स्वामींनी सर्व मंडळींना आपापल्या कार्यास जाण्यास सांगितले. मंडळी निघून गेल्यावर श्रींना त्या शवावर पांघरून घातले व त्याला थोपटत म्हणाले, काय रे, तुला एवढी काय गाढ झोप लागली? चल उठ, ब्राह्मणांना विडा दे. श्री स्वामींचे शब्द ऐकताच मृत ब्राह्मण खडबडून जागा झाला आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घालू लागला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 24. श्री गुरु शिष्याला सांगत होते, आता शुद्ध वेदांताविषयी मी जे काही सांगतो आहे ते काळजीपूर्वक ऐक. हे ज्ञान ब्रह्मोनिषेधनात सांगितलेले आहे. तेथे त्वम असे ज्याला म्हणतात त्याला जीवात्म्याला जाणीवेच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. आत्मा स्वयंप्रकाश आनंद स्वरूप आहे. त्याला कोणतीही उपाधी नाही आणि विशिष्ट अवस्थाही नाही. पण मायेच्या प्रभावाने आत्मा 4 अवस्थांना प्राप्त होतो. त्या अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया अशा आहेत. नाभी, हृदय, कंठ आणि मूर्धा अशी आत्म्याची त्या अवस्थांमधली स्थाने आहेत. अंतःकरणासह जेव्हा जीवात्मा नाभिस्थानी असतो तेव्हा त्याला जागृती अवस्था असते. जेव्हा नाभीपासून डोळ्यापर्यंत जीवात्मा वावरतो तेव्हा त्याला जागृत अवस्थेत विश्व अशी संज्ञा प्राप्त होते. जेव्हा कंठाशी जीवात्मा असतो तेव्हा तो स्वप्न नामक अवस्थेत असून तेजस असे नाव त्याला दिले जाते. जेव्हा हृदयाच्या ठिकाणी आत्मा स्थित असतो तेव्हा त्याची अवस्था सुषुप्ती अशी असते. त्याला प्राज्ञ हे नाव दिले जाते. आणि समाधीच्या वेळी हा जीवात्मा मूर्धास्थानी राहतो तेव्हा त्याची तुरिया अवस्था असते. तेथे शुद्ध आत्मरूपता असते. जागृत अवस्थेची देवता विराट आहे. स्वप्नस्थितीची देवता हिरण्यगर्भ आहे आणि सुषुप्तीची देवता रुद्र आहे. मात्र तुर्यावस्थेचा स्वामी परमात्मा आहे. हा परमात्मा मायेच्या उपाधीमुळे जगत स्वरूप भासमान होतो. शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी या जाती मुळीच अस्तित्वात नाहीत. तेथे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, यती हे 4 आश्रमही नाहीत. ज्यांचे चित्त शुद्ध झालेले आहे अशा अधिकारी लोकांना गुरुमार्गाने तो स्वयं ज्योती परमात्मा प्रत्ययाला येतो. कार्यकारणरूप नियम जेथे चालतो तेथे 4 प्रकारच्या प्राण्यांच्या खाणी आहेत. त्या म्हणजे जरायुज, अंडज, स्नेहज आणि उद्विज. या सर्व प्राण्यात
असा परमात्मा आकाशानुसार सूक्ष्मपणे व व्यापकपणे वसत आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहात तो सत्ताधारी साक्षीरूप असून सर्व भूतांना वश्य करतो, पण अलिप्तपणे त्यात राहतो. ओंकाराच्या 4 मात्रा आणि त्याच्या 4 मात्रांच्या क्रमाने जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया अशा 4 अवस्था निश्चित केल्या जातात. गुरु व शास्त्र यांच्या उपदेशाने उद्वेग आणि चिंता सोडून अतिशय दृढ उत्साहाने मनोजय साध्य करता येतो. मात्र त्यासाठी आपल्या अंगात आळस असणे उपयोगाचे नाही. उद्यम, साहस, धैर्य, बल, बुद्धी, पराक्रम हे 6 गुण यासाठी अतिशय आवश्यक आहेत. 6 विकार उद्भवू नयेत हा अभ्यास, तर संसार हा मुळातच दुःखमय आहे, म्हणून विषयांची इच्छा टाकून देणे हे वैराग्य आहे हे जाणावे. चित्त अभ्यासाने आत्म्याच्या चिंतनास लावावे. अध्यात्मशास्त्र हे मनोनिग्रहाचेच प्रतिपादन करते व त्याने मनाचा बोध झाला पाहिजे हे लक्षात ठेव. इतर शास्त्रे वाचून मन शांत होत नसते. अशा माणसाने ज्ञान, यज्ञ, तप, शुचित्व, स्नान, तीर्थयात्रा अशी साधने कितीही केली तरी त्याचे सर्व कर्म निष्फळ होते. साधने ऐहिक सुख किंवा परलौकिक सुखरूपी शुभ फल मिळण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक असतेच. मोक्षासाठी तर तो एकमेवच उपाय आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 25. अक्कलकोटास पांडुरंग पुराणिक नावाचे शुक्ल यजुर्वेदी शाखेचे एक ब्राह्मण गृहस्थ राहत असत. त्यांना गोविंदराव आणि रामचंद्र हे 2 मुलं आणि 2 मुली अशी 4 अपत्ये होती. त्यांच्यापैकी रामचंद्र पुराणिक गृहस्थाश्रमी असूनही विरक्त वृत्तीचे होते. प्रपंचात राहूनही परमार्थकुशल होते. त्यांना धोंडोपंत आणि हरी या नावाची 2 मुले होती. पांडुरंग पुराणिक अक्कलकोट संस्थानात सबनीस म्हणून काम करीत असल्यामुळे सर्वजण त्यांना बाबा सबनीस या नावाने हाक मारीत असत. पूर्वपुण्याईमुळे बाबा सबनीस यांना सत्संगाची व साधूंच्या सेवेत रममाण होण्याची अतिशय आवड होती. माणिक प्रभूंचा महिमा ऐकल्यानंतर ते सबनीशीचे काम सोडून माणिक नगरास गेले व तेथे माणिक प्रभूंची मनोभावे सेवा करू लागले. बाबा सबनीस त्यांची सेवा करीत असता एके दिवशी श्री स्वामी समर्थ 2 संन्याशांसमवेत माणिक प्रभूंना भेटावयास आले. तेव्हा हे स्वामीराज साक्षात दत्तात्रेय असून 2 वर्षांनी तुमच्या अक्कलकोटास येतील. यांच्या सेवेनेच तुमचे कल्याण होईल असे सांगून माणिक प्रभूंनी बाबा सबनीसांना अक्कलकोटास पाठवले. माणिक नगरहून निघाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज स्वेच्छेने संचार करीत पुढे जगत कल्याणासाठी अक्कलकोटास आले. तेव्हा माणिक प्रभूंच्या सांगण्यानुसार बाबा सबनीसांनी त्यांची मनोभावे सेवा केली. अक्कलकोट गावाच्या बाहेर एक जुने विस्तीर्ण राममंदिर आहे. या राममंदिरात बाबा सबनीस दासबोध, राणेश्वरी अशा सद्ग्रंथांचे नित्य वाचन करीत असत. बाबा सबनीस राहत असलेल्या लहानशा खोलीतही अध्यात्म ग्रंथावर नित्य चर्चा होत असे. दत्तभट्ट, गणपतराव, धोंडोपंत, बाबा सबनीस आदी मंडळी त्यात भाग घेत शुद्ध चित्ताने श्रवण मनन करत लोकांना वाचता याव्यात म्हणून भगवद्गीतेच्या असंख्य हस्तलिखित प्रती बाबा सबनीसांनी काढल्या. स्वच्छ सुवाच्य हस्ताक्षरातील त्या प्रती ठिकठिकाणच्या देवालयांना अर्पण केल्या. श्री स्वामी महाराजांचे लीलावैभव त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते, अनुभवले होते. श्री स्वामींच्याच कृपेने त्यांनी याची डेही याची डोळा जीवनमुक्तीचा सोहळा अनुभवला होता. अहंता, शून्यता आणि सर्वांठाई असलेली ब्रह्मदृष्टी यांमुळे बाबा सबनीस सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने बोलत असत. सुदृढ शरीरयष्टी, गौरवर्ण, कंठी तुळशीची माळ घातलेली असे. सदैव ब्रह्मानंदी निमग्न वृत्ती आणि मुखाने गुरुराज गुरुराज असा सदोतीस घोष करणारे बाबा सबनीस ईश्वराचा गुणानुवाद करताना, श्रींच्या कथा सांगताना, संतचरित्रे वर्णन करताना आनंदाने देहभान विसरून जात असत. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अखंड प्रेमधारा वर्षत असत. ईश्वराची आणि श्रीगुरूंची कीर्ती वाढवून गृहस्थाश्रमातही भगवत प्रीती संपादून जीवन ब्रह्म ऐक्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या पुण्यवान बाबा सबनीसांनी एके दिवशी मध्यान्ह समयास शांतपणे आपले प्राण पंचत्वात विलीन केले. बाबा सबनीसांसारख्या थोर स्वामी भक्ताला श्री गुरुलीलामृतकार वामनरावजी वैद्य उर्फ वामनबुवा वामोरीकर यांनी असंख्य प्रणिपात घातले आहेत. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 26. श्री गुरुलीलामृतातील 26व्या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सहवासात आलेल्या आणि त्यांच्या आशीर्वादाने स्वकर्तृत्वाच्या बळे संतपदावर आरूढ झालेल्या श्री नृसिंह सरस्वती आळंदी येथील, यशवंत महादेव भोसेकर उर्फ देव मामलेदार सटाणा, बाबा घोलप नाशिक, काळबुवा पुणे यांच्याविषयी ओळख करून देण्यात आली आहे. श्री नृसिंह सरस्वती हे आळंदी येथील प्रख्यात सत्पुरुष. श्री स्वामींची भेट घेण्यास आले तेव्हा श्री स्वामींनी त्यांना प्रेमाने व्याघ्र जिनावर बसवले. त्यांच्याशी मायेने विचारपूस केली, चर्चा केली, त्यांस आत्मानंदी स्थिर करून समाधीवस्थेस पोचवले आणि पुढील कार्यासाठी मार्गदर्शन करताना त्यांस अवगत झालेल्या सर्व सिद्धींचा त्याग करावयास त्यांना सांगितला. याची कथा वर्णिली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर या गावी मामलेदार पदावर काम करणाऱ्या
यशवंत महादेव भोसेकर या सत्वशील ऋग्वेदी ब्राह्मणाची अगाध योग्यता जाणून श्री स्वामींनी त्यास स्वप्नदृष्टांताद्वारे शाळीग्राम दिला व प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांच्यावर अविरत कृपा करून त्यास देव मामलेदार या नावाने अजरामर केले. या सत्पुरुषाचा लौकिक पुढे दिवसेंदिवस वाढतच राहिला. शेकडो लोक त्यांच्या दर्शनार्थ येऊ लागले. परोपकार तत्पर, रसाळवाणी, निर्भिमानता, सदाचार आदी अनेक सद्गुणांचा समुच्चय असलेल्या यशवंत महादेव भोसेकर या सद्गृहस्थास सर्व भक्त मंडळीच नव्हे तर आध्यात्मिक जगतातही देव मामलेदार या नावानेच ओळखले जाऊ लागले. नाशिकच्या बाबा घोलप या सत्पुरुषासही आत्मसाक्षात्काराचा अनुभव प्राप्त करून देत श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण कृपानुग्रह केला. पुढे बाबा घोलप यांनी श्री स्वामी महाराजांच्या आज्ञेने संन्यास घेतला. नाशिकच्या पंचवटीमध्ये त्यांचा मठ देखील आहे. श्री गुरुलीलामृत या ग्रंथाचे रचयिता वामनबुवा यांनी आपल्या मित्रासह पुण्यातील वेड्यांच्या इस्पितळात काळबुवा नावाच्या सत्पुरुषाची भेट घेतली. या काळबुवांचा श्री स्वामींशी असलेला स्नेहपरिचय 26व्या अध्यायातील प्रसंगामध्ये तपशीलवार नमूद केला आहे. या 26व्या अध्यायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात उल्लेख करण्यात आलेल्या श्री स्वामी महाराजांच्या 2 महत्त्वपूर्ण लीला. पहिल्या लीलेमध्ये श्री स्वामीरायांनी गिरी, पुरी आणि भारती या पंथातील 3 उद्धट गोसाव्यांचे गर्वहरण केल्याचे दिसून येते. श्री स्वामींच्या लीलेमुळे या तिन्ही गोसाव्यांची वाचा बसली. तोंडातून शब्द फुटेना. अखेरीस आपण पूर्वी केलेल्या दुष्कृत्याचा पश्चाताप करून ते श्री स्वामीचरणी पूर्णतः शरणागती पत्करल्यावरच त्यांची स्वामी कृपेने मुक्तता झाली. याच अध्यायात मुंबईतील विष्णुबुवा ब्रह्मचारी या विद्वान ब्राह्मणाने श्री स्वामींना ब्रह्मतदाकार वृत्तीचा अर्थ विचारला असता श्री स्वामीरायांनी त्या स्वप्नदृष्टांताद्वारे त्यांच्या अंगावर हजारो विंचू पडल्याचे दृश्य दाखवून त्यांची कान उघडणी केली. अखेरीस श्री स्वामीचरणी पूर्णतः शरण झालेले विष्णुबुवा श्री स्वामी कृपा प्राप्त होताच जगत हिताकरता भावार्थ सिंधू तसेच वेदोक्त धर्मप्रकाश आदी ग्रंथ लिहिते झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.